सध्या आपण जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या या डोंगरी तितूर नदी पात्रामध्ये उभे आहोत। आपण बघू शकतो की सध्याच्या स्थितीमध्ये या संपूर्ण नदी पात्राला जो आहे खरं तर जलपर्णीने मोठा विळखा या ठिकाणी घातलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या डोंगरी आणि तितूर नदी सध्या गंभीर अवस्था आहे आणि नदीपात्राला जलपर्णीना या ठिकाणी मोठा विळखा बसला असून संपूर्ण नदी हिरव्या गालीच्या सारखी दिसत आहे। या जलपर्णीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो त्या ठिकाणी अडवला गेलेला आहे आणि त्याचमुळे या नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते सांडपाणी, कचरा आणि प्रदूषणामुळे जलपर्णीची वाढ जी आहे ती त्या ठिकाणी झपाट्याने होते आणि यामुळे नदीमध्ये तो त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वास जो आहे तो त्या ठिकाणी पसरलेला आहे। त्याचबरोबर डासांचे प्रमाण जे आहे ते देखील वाढलेलं आहे। प्रशासनाकडून वेळेवर उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। नदी स्वच्छतेसाठी तातडीने जलपर्णी हटवण्याची आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। एकेकाळी स्वच्छ आणि प्रवाही असलेली ही नदी आज अस्तित्वाच्या संकटात सापडली असून प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ कारवाई करून नदीपात्र स्वच्छ करावे अशीच मागणी आता या ठिकाणी होत आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।